भुसावळ शहर परत घाण्याचं साम्राज्य शहर झालेलं आहे। असं जी मिलीजुली सरकार म्हणतो आपण, जी मिलीजुली सरकार चालू है, जे तेरी भी चुप और मेरी भी चुप, तेरा भी जेब गरम मेरा भी जेब गरम। भुसावल नगर पालिका अंतर्गत नागरिकों को हो रही अनेक समस्याओं को लेकर आरपीआई के जिला अध्यक्ष राजू सूर्यवंशी ने संवाददाता सम्मेलन आयोजित कर जानकारी दी है कि पिछले कई वर्षों से वरणगांव रोड सुंदर नगर से बस डेपो तक सड़क पर बड़े बड़े झाड़, सड़कों की मरम्मत के लिए नगर पालिका को निवेदन दे चुके हैं, पर नगर पालिका इस पर कोई ध्यान नहीं दे रही। उन्होंने कहा है कि बीते दिनों इस सड़क पर रेलवे गार्ड की बस से रोड दुर्घटना हुई थी, क्योंकि इस सड़क पर गड्ढे और पेड़ है, जिससे सामने से कोई आ रहा और साइड से कोई जा रहा दिखाई नहीं देता है। अगर नगर पालिका वक्त से पहले ये समस्या का निवारण करती थी तो ये हादसा नहीं होता। वहीं उन्होंने उनके वार्ड के नाले, सफाई और मूलभूत सुविधाओं से वंचित नागरिकों का मुद्दा भी सामने रखा है। इसी के साथ जामनेर रोड पर एक भी शौचालय नहीं होने के कारण अपनी नाराजगी व्यक्त कर रहे हैं और आगे कहा कि नगरपालिका क्षेत्र में नगरपालिका स्कूलें बंद की जा रही है और शराब की दुकानें खोली जा रही है, जिसके चलते उन्होंने आरपीआई के माध्यम से भव्य आंदोलन शुरू कर नगरपालिका पर मोर्चा लेकर जाने की बात कही है। सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी माझ्या वतीने, पक्षाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आपण आले त्याबद्दल आपलं या ठिकाणी आभार मानतो। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचे विषय असे आहे, नगरपालिका अंतर्गत विषय आहेत। आमच्या वार्डामध्ये 3 दिवसापूर्वी हे झाडं झुडपं रस्त्याने असल्याने 2 रेल्वेतले गार्ड लोकांचे ॲक्सिडेंट झाले आणि ते वाचले त्याच्यातून। आज ते रिदम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, नवीन पोरं आहेत, नवीन गार्ड आहेत आणि रिदम हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। एक राहुल सिंग म्हणून आहे आणि मनीष सिंग म्हणून आहे। तर असे 2 पोरं हे ड्युटीवर असताना त्या ठिकाणी बसने त्यांना धडक दिली आणि ते दोघं या ठिकाणी फार मोठं त्यांना हानी झाली आणि त्यांचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे व्यवस्थित, आता तब्येत त्यांची बरी आहे। पण अशा घटना या ठिकाणी होतच राहत आहेत आणि हे जे आपलं डेपो तर सुंदरनगर या ठिकाणी इथून इथपर्यंत दोघे बाजूने झाडं लागलेले आहेत। एखादी वेळेस बस आली किंवा दोन गाड्या ओव्हरटेक करत असतील तर त्या मोटरसायकलवाल्याला त्या ठिकाणी जाण्याला जागाच नाही आहे। ह्या जर बाजूने दोघे जागा साफ केल्या, एकतर मोटरवाला त्या ठिकाणी घुसून जाईल किंवा सायकलवाला मोटरसायकलवाला त्या ठिकाणी घुसून जाईल, बस त्या बाजूने घुसून जाईल। तर हे ॲक्सिडेंट होण्यापासून लोकांना वाचवता येईल, ॲक्सिडेंट होणार नाही याची दखल आपण नगरपालिकेने घेतली पाहिजे। ही व्यवस्था उपलब्ध केली पाहिजे जेणेकरून लोकांच्या जीवाला धोका होऊ नये। तर अशा पद्धतीने मी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली होती की डेपो ते सुंदरनगरपर्यंत ते आजूबाजूचे झाड आहेत ते झाडं नगरपालिकेने काढण्यात यावं, पण नगरपालिका आतापर्यंत जागे झालेली नाही, म्हणून त्यांना जागे करण्याचं या ठिकाणी आता आम्हाला पुढे यावं लागेल। दुसरं, या नगरपालिकामध्ये वार्षिक टेंडर निघतात, त्याच्यामध्ये घाणकचऱ्याचा टेंडर असेल, त्याच्यामध्ये फवारणी करण्याचा टेंडर असेल, त्यामध्ये काही मेंटेनन्सचे कामं असतील, त्यामध्ये काही पाईपलाईनचे कामं असतील, असे अनेक कामं या ठिकाणी वार्षिक निविदा या ठिकाणी निघतात आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये त्याचा उपयोग होताना काही दिसत नाही आहे। आता नाले सफाईचा टेंडर निघालेला आहे, नाले सफाईचा टेंडर असताना त्या ठिकाणी त्यांना मला तो कामाची सुरुवातच दिसली नाही। 4 वर्षापासून मी पाहतोय की या ठिकाणी नाले सफाई 1-2 ट्रॅक्टर आणतात, 1-2 डंपर आणतात, JCB फिरवतात आणि पळून जातात आणि त्यांचं बिल निघून जातं। आता मागच्या वर्षी मी स्वतः उभे राहून माझ्या वार्डातलं मी त्या ठिकाणी घाण काढायला लावली होती। तर अशा पद्धतीने या नाला सफाईवाल्यांचं काम या ठिकाणी चालू आहे। तुम्ही बघाल डेपोपासून तो मागे तो नाला टच होतो, तिथेही बघाल तुम्ही तर त्या ठिकाणी नाला पुन्हा गच्च भरलेला आहे आणि त्याच्यामुळे तो कधी पाऊस आला की संपूर्ण पाणी ते रस्त्यावर येतं, तर रस्त्यावर आल्यामुळे मग लोकांना त्याचं सामोरे जावं लागतं। तर अशा पद्धतीने या ठिकाणी नाला सफाईचं काम या ठिकाणी बोगस पद्धतीचं आहे, फक्त बिल काढण्याचं काम या ठिकाणी करतायत। तर मी आता तसं होऊ देणार नाही, मी स्वतः त्यामध्ये आता माहितीच्या अधिकारातून या सर्व वार्षिक ज्या निविदा आहेत त्यांच्या सर्व या माहितीच्या माझ्या अधिकारातून मी या ठिकाणी माहिती मागवणार आहे आणि त्याच्यावर अभ्यास करून या ठिकाणी
एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभारणार आहे. हे मी जिल्हा कार्यालयासमोर आणि नाशिक आयुक्तासमोर ते का आंदोलन या ठिकाणी करणार. कारण या ठिकाणी आपण जर बघितलं, घाण कचराचा या ठिकाणी मोठं टेंडर आहे, दरवर्षी निघतं. पण भुसावळ शहरातले आपण सर्व फिरलो तर आपल्याला दिसेल का चारी बाजूने घाणेचं साम्राज्य या ठिकाणी भुसावळ शहराला घेरलेलं आहे. तर मग एवढी मोठी योजना आपण चालवतो, एवढा मोठा आपण पैसा खर्च करतो, एवढा मोठा लोकांच्या पैशातून आपण पैसे खर्च करतोय. कारण तो नगरपालिका निधीतून ते घाण कचऱ्याचं काम या ठिकाणी निघाले. आणि नगरपालिका कुठून वसूल करते? कराच्या स्वरूपातून लोकांकडून वसूल करते आणि तो लोकांचा पैसा तिथे लागतो. बंद. तर अशा पद्धतीने या ठिकाणी नगरपालिकेला भोंगळा कारभार या ठिकाणी चालू आहे. काही लोकांना वार्षिक निविदामध्ये काही लोकांना पगार कमी मिळतो आहे. शासनाने ठरवल्याप्रमाणे या ठिकाणी रेट त्यांना दिला जात नाही आहे. जर 20,000 पगार असेल तर त्यांना 7, 8, 5, 6 हजार रुपये पगार दिले जातात. त्यांची पिढून होते, खच्चीकरण त्यांचं होतं या ठिकाणी. तर अशा गणित विषय आहेत. आणि मेंटेनन्समध्ये काही कामं होत नाही, त्याचे बिलं निघून जातात, बिलं काढण्यात येतं. काही काम झाले तर झाले, धुतरून दातरून करायचे, बिलं काढून घ्यायची. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मोठं काम या ठिकाणी चालू आहे. कीटनाशक जो फवारणी या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये टेंडर निघालं होतं, त्या टेंडरचं या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये रोज 2 दिवस आधी देणार. परंतु या ठिकाणी एक वार्डामध्ये हप्त्यानंतर, आठवड्यानंतर, 15 दिवसानंतर फक्त नॉर्मल मेन रोडाने फवारणी करायची, बाकी गटर असतील, रोड असतील, याच्यावर फवारणी करायची नाही. तर अशा पद्धतीने ते बोगस बिल निघालेले आहे. काही ठिकाणी ढापे तुटले असेल, काही ठिकाणी पूल तुटला असेल, काही ठिकाणी रस्त्यामध्ये रस्ता थोडासा फुटला असेल, तर याच्यावर मेंटेनन्सचं टेंडर आहे. त्याच्यामध्ये मी कुठलेच काम करताना दिसत नाही आहे. संपूर्ण पैसे या ठिकाणी खाण्यात आलेले आहे. पाईपलाईन असेल, पाणी पुरवठा विभागातली ती पाईपलाईन देखील या ठिकाणी काय कुठे फुटली तर कुठे राहते, तर कुठे पाणी येतं, कुठे पाणी येत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. म्हणून ह्या नगरपालिकेच्या पैशाची या ठिकाणी उधळपट्टी या ठिकाणी चालू आहे. याला समोर जात नाही कोणी. म्हणून या ठिकाणी कोणीतरी समोर गेलं पाहिजे, कोणीतरी प्रशासनाला जागा केलं पाहिजे, कोणीतरी लोकांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे. यासाठी आता मी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून पुढाकार घेतलेला आहे. आणि आम्ही सर्व माहितीच्या अधिकारात घेऊन या ठिकाणी पुढील पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला ते देखील आम्ही या ठिकाणी सूचना करणार आहे. आणि मोठं आंदोलन करणार आहे. कारण मोठं त्याच्या आता निविदा कोणी काढल्या, किती निविदा निघाला, निविदेमध्ये कोण आलं, त्याचं एस्टिमेट आहे, ते आरटीसी प्रत आहे, त्यांना दिलेली एक वर्क ऑर्डर आहे. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून या ठिकाणी आंदोलन करणार आहे. आता यापुढे नगरपालिकेचा भ्रष्टाचार आम्ही होऊ देणार नाही, चालू देणार नाही. आणि त्याला आणून पाडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि आम्ही ते करून दाखवू. भुसावळ नगरपालिकेची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे. मागे जेव्हा आपला या ठिकाणी 100वा नंबर आला होता, त्यावेळेस नगरपालिकेने मोठ्या जल्लोषात, मोठ्या याच्याने काम करून या ठिकाणी त्याचा क्रमांक कमी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं होतं. परंतु या 2-3 वर्षामध्ये परत गाडी बिघडली, परत त्याच क्रमांका मागेच परत आपण चाललेलो आहे. आज आपण वर्तमानपत्रातून मी बातमी वाचलेली आहे का भुसावळ नगरपालिका स्वच्छता अभियानाचा फार मागे आहे आणि त्याचा क्रमांक फार मागचा आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल का भुसावळ शहर परत घाण्याचं साम्राज्य शहर झालेलं आहे, असं त्या पेपरच्या माध्यमातून आणि आपण जे शहरात बघतो त्या माध्यमातून आपल्याला म्हणायला काय हरकत नाही आहे. आणि याला जी मिलीजुली सरकार म्हणतो आपण, जी मिलीजुली सरकार चालू आहे, जे तेरी भी चूप आणि मेरी भी चूप, तेरा भी जेब गरम मेरा भी जेब गरम, अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. तर आम्ही या ठिकाणी त्यांच्या खिशा बी गरम आणि त्यांचे खिशेही थंडे करू आणि त्यांचे काम बी सर्व या ठिकाणी थंड करणारे रिपब्लिकन पक्ष काम करणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये महानगरपालिका सोडली तर एक कॅटेगरीची नगरपालिका आपली, एक कॅटेगरीची भुसावळ नगरपालिका आहे. परंतु आपण बघितलं छोट्या शहरातली जी आहे, जी ग्रामपंचायतपासून नगरपालिका झालेली आहे, नगर परिषद झालेली आहे, तर अशा नगरपालिकामध्ये चांगल्या प्रकारचा क्रमांक त्यांनी या ठिकाणी मिळवलेला आहे. त्यांना चांगले या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत. ते आपल्या पुढे या ठिकाणी निघून गेलेले आहेत. जिथे निधी कमी होतो, पैसा कमी होतो, जिथे म्हणजे पैसा कमी या गोष्टीला लागतो पैसाच, पण तिथे पैसा कमी असल्यावर देखील त्यांनी त्यांचं बळ, त्यांची बुद्धीचा वापर करून या ठिकाणी त्यांचा क्रमांक आपल्या पुढे नेलेला आहे.
पण भुसावळचा क्रमांक मागे जातो का, याचं कारण काय, याच्या कारण मोठच्या वरच्या अधिकाऱ्यांनी देखील विचार केला पाहिजे. आणि या भुसावळ शहराच्या लोकांना एक घाण्याच्या साम्राज्यापासून आणि आरोग्याच्या धोक्यापासून दूर ठेवलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे, यावल रोड तर तुमचा नाटा कॉलेज यापर्यंत शौचालय, महिलांसाठी शौचालय कुठंच नाही आहे. आपण जामनेर बघितलं असेल, धरणगाव बघितलं असेल, अमळनेर बघितलं असेल, छोट्या ज्या नगरपालिका आहेत त्यामध्ये लोकांना रस्त्यावर त्या ठिकाणी शौचालय लोकांसाठी दिलेलं आहे. आज या ठिकाणी तो रस्ता तर हा रस्ता 4-5 किलोमीटरचा रस्ता होतो. यामध्ये नगरपालिकेमध्ये जागा उपलब्ध असून देखील त्या ठिकाणी व्यापारी लोक त्या जागेचा उपयोग घेत आहेत, परंतु त्या ठिकाणी मला नगरपालिका उपयोग घेताना दिसत नाही आहे. नगरपालिकेने मला आमची विनंती आहे की यावल रोडपासून तर जामनेर रोडपर्यंत या ठिकाणी महिलांसाठी एक शौचालय त्या ठिकाणी उभारण्यात यावं, जेणेकरून महिलांना त्याचा उपयोग करता येईल. महिलांना माणूस कुठेही जातो, कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन म्हणा, कुठेही जाऊन त्याचं लघवी वगैरे करून येऊन जातो, पण महिला जाणार कुठे, म्हणून महिलांसाठी स्पेशल व्यवस्था या ठिकाणी करण्यात यावी अशी माझं प्रशासनाला विनंती आहे. आणि या साऱ्या विषयावर मी या ठिकाणी मोठं आंदोलन, या ठिकाणी जनआंदोलन उभारणार आहे. शहरामध्ये नगरपालिकामार्फत चालणारे सर्व शाळा या ठिकाणी बंद झालेल्या आहेत. भुसावळ शहरात 1-2 शाळा असतील, पण बाकी ज्या गोरगरीब दलित पीडित लोकांसाठी, बेरोजगारांच्या मुलांसाठी, हातमजुरांच्या मुलांसाठी, जे हातावर कमवून खात्यांच्या मुलांसाठी हे सर्वांचा अभ्यास करून या ठिकाणी शासनाने त्यांचं मुलांचं शिक्षण व्हावं, त्यांच्या मुलांनी बी नोकरी करावे, ग्रॅज्युएट व्हावे, अधिकारी व्हावे, या दृष्टिकोनातून सरकारने या ठिकाणी ती मोहीम या ठिकाणी अनेक वर्षापासून राबवली होती. पण ते मोहीम या ठिकाणी खलास करताना मला नगरपालिका दिसत आहे. नगरपालिकेच्या या ठिकाणी संपूर्ण भागातली शाळा या ठिकाणी बंद झालेली आहे. 1-2 शाळा सोडली तर सर्व शाळा बंद झालेल्या आहेत. दुसरं असं आहे, या भुसावळ शहरामध्ये मी बघतोय, भुसावळ शहराच्या 4ही कोपऱ्याला या ठिकाणी वाईन शॉप असतील, बिअर बार असतील, यांना लायसन काढण्यासाठी नगरपालिकेचा ठराव मोठ्या भरभराटीने दिला जात आहे. एकीकडे गावातल्या मधल्या शहरातली शाळा बंद होत आहेत आणि दुसऱ्याकडे दारूचे दुकान सरस भुसावळला चारीकडून या ठिकाणी गिरत आहे. मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात दारूचे दुकान या ठिकाणी सुरू झालेले आहे. दारूबंदी अधिकाऱ्यांचं देखील या ठिकाणी दुर्लक्ष आहे. काही ठिकाणी हॉटेल 2-2, 12-12 चालत आहेत, त्या ठिकाणी कोणी बघायला तयार नाही. आणि त्याच रात्री हॉटेल चालत असताना लोकांच्या पोरं रात्री बेरात्री दारू पितात आणि त्या दारूच्या नशेमध्ये बरेच लोकांचं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी आमचं आंदोलन होणार आहे. आता तुम्ही नगरपालिकाचा विषय सांगतो तुम्हाला, तुम्ही नगरपालिका या ठिकाणी भुसावळ शहरातून प्रत्येक घरमालकाकडून तुम्ही शैक्षणिक कर या ठिकाणी उभारतात, शैक्षणिक कर या ठिकाणी घेतात. जर तुम्ही या ठिकाणी शाळा जर बंद झाल्या असतील तर शिक्षण कर बी या ठिकाणी बंद करा, आमची मागणी आहे. आणि आम्ही भुसावळ शहराच्या लोकांना आव्हान करणार आहे की प्रत्येक माणसाने या ठिकाणी कर भरताना नगरपालिकेला विचारलं पाहिजे की आम्ही जे शाळेचा कर भरतो तो तोच पैसा आम्ही शाळेच्या मुलांचं भविष्य घडण्यासाठी या ठिकाणी कर देतो, तो आमचा कर जातो कुठे. भुसावळ शहरातली नगरपालिकेचा शाळा बंद आहे, तो आम्ही कर या ठिकाणी भरणार नाही आणि त्याला आपल्याला निषेध म्हणून या ठिकाणी करायचा आहे. आणि यापुढे आम्ही नगरपालिका त्या संदर्भामध्ये आंदोलन करणार आहे, निवेदन देणार आहे. एकतर शाळा चालू करा, नाहीतर मग या ठिकाणी नगरपालिका जी कर घेते शिक्षणाच्या नावाखाली ते कर बंद करा, अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेणार. भुसावल शहर में जून 2004 से शुरू हुई व पूरे जिले में सबसे कम फीस लेने वाली एकमात्र स्कूल MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल खड़गा रोड और MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल अयान कॉलोनी स्कूल में सत्र 2025 और 2026 के लिए प्रवेश प्रक्रिया शुरू हो चुकी वो किसी भी प्रकार का बिल्डिंग फंड और एडमिशन चार्ज के बिना और नर्सरी एडमिशन फ्री में किए जा रहे हैं, जिसमें आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ मिलेगी ई लर्निंग शिक्षा व हर क्लास में प्रोजेक्टर एवं आपके बच्चों की स्वास्थ्य के लिए पीने के लिए शुद्ध जल व संपूर्ण परिसर में CCTV कैमरा
बच्चों का शैक्षणिक विकास के साथ शारीरिक विकास के लिए स्पोर्ट टीचर, हॉकी टीम प्लस विभाग डिवीजन पर विजय व अलग अलग प्रकार के खेल प्रतियोगिता का आयोजन, बच्चों का हर महीने MCQ टेस्ट, कॉम्पिटिटिव परीक्षा के लिए तैयारी, सुसज्ज कंप्यूटर लैब, सुसज्ज साइंस लैब, पूरे स्कूल में वाईफाई कनेक्शन, बच्चों के शैक्षणिक जानकारी के लिए पालक से संपर्क करने के लिए हर क्लास का व्हाट्सएप ग्रुप, अलग अलग प्रकार के नेशनल लेवल पर होने वाले एग्जाम का आयोजन, बच्चों के शैक्षणिक विकास के साथ कला गुणों के विकास के लिए हर साल वार्षिक संस्कृति कार्यक्रम व MI तेली स्कूल की छात्र को पूर्व राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम के हाथों से सन 2014 और 2015 में पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी इनके हाथों से बाल वैज्ञानिक के लिए सम्मानित किया गया। तो आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनने के लिए जल्द करें एडमिशन। संपर्क करें मोहम्मद अली रोड, खड़गा रोड, MI तेली स्कूल, भुसावल। विश्व स्तरीय शिक्षा, आधुनिक प्रौद्योगिकी और भविष्य के लिए तैयार पाठ्यक्रम के साथ I am Dr. Naira Nigar Salim Patel, the Managing Director of our institution, Bapu Mia Sirajuddin Patel Educational Campus. My name is Aliza Abdulwahid Deshpande. I am from class 5th. My name is Alisha Mustaq Patel. My school name is Hajjan Shakila Bi Abdul Wahid Deshpande. Hello everyone. My name is Rumaisa Fatima Muhammad Umar. I am in 4th standard HSWD. This is Zoya Khan, teaching in this school from last 2 years. मैं तस्लीमा तडवी हज्जन शकीला बी अब्दुल वहीद देशपांडे हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज के प्रिंसिपल हूँ। Every day is an opportunity to learn something exciting. Our teachers are not friendly but also very supportive. Always ready to help us understand difficult lessons. I love spending time in a well-stocked library and using the computer lab for projects. The science lab make learning experiment super fun. We also have clean drinking water and neat and clean washroom and a hygienic environment. It feels like a second home where I feel safe and valued. Our school organizes interesting competition like annual function and even educational trip. So it started in your budget. Thank you and have a nice day. Our institution, Satpura Shikshan व Gramin Vikas Sanstha, is a premier education institute with over 32 years of dedicated service in the field of education. The society operates Bapu Mia Sirajuddin Patel Educational Campus at various locations such as Bhusawal, Hashimpur, Nandura, Pipalgaon, Kade, Vadgaon and Turki. We are running this institution successfully from past 3 years with a primary focus and goal to educate minority students with special emphasis on empowering girls' education. The institute consists of highly experienced academic staff, the spacious playground, classrooms, library, computer lab, all ensured and designed in such a way that your child gets a better education. So we invite you to seize this opportunity and enroll your students in Hajjan Shakila B. Deshpande Convent English School and Arts Commerce Science Junior College at Khadga Road, Bhusawal, because we do believe in our principles, explore, expand and excel. Our school has provided us many facilities including notebooks, uniforms, playground. We are really proud of our school. Thank you. This school has been a life-changing experience for me. We don't just focus on our study, we learn life skills, confidence and discipline. If you want quality education and care, this is the place. So now admissions are open, so please come and visit this place. Jazakallahu khair. I believe in nurturing young minds with creativity and care. This school provides a safe, dynamic environment for holistic growth. We focus on both academic excellence and character building. So join us today and shape your child future with us. हमारे स्कूल में 2025 और 26 के लिए एडमिशन स्टार्ट हो चुके हैं। हमारे स्कूल में दुनियावी तालीम के साथ साथ दीनी तालीम भी दी जा रही है। आप आकर जरूर हमारे स्कूल में एडमिशन कीजिए।